नमस्कार. मी मोरेश्वर. हाय महाराष्ट्र यूट्यूब न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. ठाकरे बंधू उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे ठाकरे बंधू एकत्र आले ही आता बातमी राहिलेली नाही, ती न्यूज व्हॅल्यू गेली आहे. ठाकरे बंधू एकत्र आले आता बातमी नाही. म्हणजे 5 जुलैला हे दोन ठाकरे बंधू मराठी मेळाव्याच्या निमित्ताने एकत्र आले होते. सरकारने शाळांमध्ये इंग्रजी सक्तीचा GR काढला होता. या GR विरोधात या दोन भावांनी प्रचंड मोठं आंदोलन केलं. त्यामुळे त्या दबावात सरकारला म्हणजे फडणवीस सरकारला आपला GR मागे घ्यावा लागला. त्या विजयाचा आनंद म्हणून संकल्प विजयी मेळावा या दोन्ही भावांना घेतला होता. त्यात राज ठाकरे गेले होते. ती पहिली भेट, पहिल्यांदा एकत्र आले दोन भाऊ 5 जुलैला. त्यानंतर बरंच पाणी वाहून गेलं आहे. या 3 महिन्यात तब्बल 9 वेळा हे दोन भाऊ एकत्र भेटले आहेत वेगवेगळ्या कार्यक्रमानिमित्ताने, वेगवेगळ्या प्रसंगानिमित्ताने. सर्वात जास्त म्हणजे सणवार, सणांसाठी जास्त भेट. गणपती, कधी दिवाळी, अशा निमित्ताने ते भाऊ एकत्र एकमेकाच्या घरी जात आहेत. गाठीबिटी वाढल्या आहेत. आता भेटीगाठी वाढल्या आहेत, पण राजकीय युतीचा पत्ता नाही आहे. राजकीय युतीबद्दल उद्धव ठाकरेंनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे की आम्ही एकत्र आलो आहोत एकत्र राहण्यासाठी. उद्धव ठाकरे युतीबद्दल उतावळे आहेत. त्यांना वाटतं कधी युती करतो मी. परंतु राज ठाकरे हे वेट अँड वॉचच्या मूडमध्ये आहेत, अजूनही आहेत. म्हणजे गेल्या 3 महिन्यात 9 वेळा भेटी होऊ नये आणि बरंचसं राजकारण मध्यंतरी घडून गेलं आहे, तरी राज ठाकरे अजून एक चकार शब्दही बोलायला तयार नाहीत युतीबद्दल. त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांनी सांगितलं आहे की मी बोलतो तोपर्यंत बोलू नका कुठं, मी सांगेन तेव्हा बोला. त्यामुळे कार्यकर्ते म्हणजे अस्वस्थ आहेत, पण ते काय करणार, साहेबच नाही म्हणतायत. म्हणजे तर आता या दोघा भावांच्या भेटीचं कौतुक यासाठी हे दोन भाऊ भाऊबीजे निमित्ताने एकत्र आले आणि दिवाळीचा गोडवा साजरा केला, जंगी सेलिब्रेशन केलं. पाडव्याच्या दिवशी उद्धव ठाकरे राज ठाकरेंकडे गेले होते, राज ठाकरेंच्या घरी गेले होते उद्धव ठाकरे. आता भाऊबीजेच्या दिवशी राज ठाकरेंची बहीण, या बहिणीकडे उद्धव आणि राज दोघांचंही कुटुंब गेलं होतं. राज ठाकरेंची बहीण म्हणजे जयवंती देशपांडे या मुंबईतच राहतात. त्यांच्या घरी दोन्ही ठाकरे भाऊ गेले होते. दोघांचंही कुटुंब सोबत होतं. दोघांनी एकत्र भाऊबीज साजरी केली आणि भाऊबीजेचा गोडवा वाढवला. आता याचं कौतुक तर आहेच. राज ठाकरे, उद्धव ठाकरे कुठलीही गोष्ट करतात त्याचं कौतुक होते, त्याची बातमी होते, न्यूज होते. पण आता ठाकरेंच्या या भेटी वाढल्या आहेत, कबूल आहे, पण आता वाढल्या आहेत, पण त्यातून पुढं काही बाहेर येत नाही आहे. राजकीय युती होणार का दोघांमध्ये हे अजूनही अनिश्चित आहे, काहीच सांगता येत नाही. शेवटी ते राज ठाकरे आहेत. राज ठाकरेंचा मूड केव्हा कसा बदलेल, काय बदलेल. सध्याच्या भेटी आहेत, सध्याची उठबस ती राजकीय आहे, पॉलिटिकल आहे, पॉलिटिकल नाही आहे, कौटुंबिक आहे. त्यामुळे यातून राजकीय निचोड केव्हा निघतो याकडे
दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते वाट पाहत आहेत. उद्धव ठाकरेंचे कार्यकर्ते वाट पाहत आहेत केव्हा युतीची घोषणा होते. इकडे राज ठाकरेंचे कार्यकर्ते वाट पाहत आहेत. परंतु राज ठाकरे काहीच बोलायला शब्द बोलायला तयार नाहीत. पण कार्यक्रम होत आहेत, दोघांच्या बैठका होत आहेत, सभा होत आहेत, आंदोलनं होत आहेत, मेळावे होत आहेत. आता 27 तारखेला उद्धव ठाकरेंचा मेळावा आहे. म्हणजे उद्धव शिवसेनेच्या कार्यकर्त्यांचा मेळावा आहे 27 तारखेला. नंतर 1 नोव्हेंबरला मतदार याद्यातील घोळाविरोधात म्हणजे निवडणूक आयोगाविरोधात एक सर्वपक्षीय मोर्चा आहे. निवडणूक आयोगाच्या विरोधात सर्वपक्षीय मोर्चा 1 नोव्हेंबरला आहे. आंदोलन होत आहेत. पण पुढं काही गाडी सरकत नाही आहे. निवडणुकाही जाहीर व्हायच्या आहेत. सर्वात आधी नगरपालिकांच्या निवडणुका जाहीर होतील, त्या बहुतेक पुढच्या आठवड्यात होतील. त्यानंतर निवडणुकांचं खऱ्या अर्थाने बिगुल वाजेल. त्यानंतर जिल्हा परिषदा म्हणजे महापालिकांच्या निवडणुका उजाडायला म्हणजे डिसेंबर आरामात, डिसेंबर एंड आरामात. आणि मुंबईची निवडणूक तर म्हणजे 9 वर्षातच होईल अशी बोललं जातं. हा सर्व टाइम टेबल पाहून राज ठाकरे निश्चिंत असतील की वेळ आहे अजून, योग्य वेळी करू आपण, योग्य वेळी घोषणा करू. पण योग्य वेळ केव्हा? कार्यकर्ते उतावळे झाले आहेत, आतुर आहेत. हे असंच फार दिवस लांबल्या गेलं तर कार्यकर्ते सुद्धा आपला ठाव ठिकाणा शोधतील. इकडे जमलं नाही तर दुसरीकडे कुठं. कारण शेवटी ही निवडणूक आहे, यानंतर निवडणुका नाहीत, यानंतर 4 वर्ष निवडणुका नाहीत. ही शेवटची निवडणूक आहे. त्यामुळे ही शेवटची बस आहे. ही शेवटची बस पकडण्यासाठी कार्यकर्ते जीवाचं रान करणार आहेत, लिहून ठेवा तुम्ही. त्यामुळेच राज ठाकरे यांच्या घोषणेकडे सर्वांचं लक्ष आहे. म्हणजे उद्धव सेना आणि मनसे यांचं तर लक्ष आहेच, पण विरोधकसुद्धा, महायुतीचं सुद्धा लक्ष आहे की काय हालचाल सुरू आहे ठाकरे कॅम्पमध्ये. तुम्हाला काय वाटते का काही राज ठाकरे युतीची घोषणा करतील? कॉमेंट करा. नमस्कार.